अनेक घाटांचा जिथे मेळ होतो ते जंगल म्हणजे मेळघाट. फार सुखद अनुभव देणारी ही जागा आहे. इथला गूढ सुगंध, इथली थक्क करणारी जैवविविधता, इथल्या झऱ्यांमध्ये वाहणाऱ्या पाण्याचा अवखळ नाद, निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे आवाज, इथल्या रानवाटा, इथली अद्भुत शांतता, हा अनुभव खरंच जगावेगळा आहे. वाघाला प्रत्यक्ष असं जंगलात बघणं हा फार थरारक अनुभव आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेळघाटला यायलाच हवं. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अनेक प्रकारच्या वृक्षवेली, प्राणी पक्षी यांनी समृद्ध असं जंगल आहे. आता व्याघ्र प्रकल्प आहे म्हणल्यावर वाघ आहेतच, पण वाघांसोबत इथे बिबट्या, तरस, चितळ, अस्वल, कोल्हा, रानडुक्कर, रानमांजर, नीलगाय, रानगवा, सांबर असे अनेक प्राणी आहेत. तसंच मोर आहेत, राखी बगळा, बलाक, सर्पगरुड असे अनेक पक्षी आहेत आणि यांच्यासोबतच हिरडा, आवळा, पिंपळी, कारवी अशा औषधी वनस्पती, साग आहेत, ऐन, तेंदू असे अनेक वृक्ष सुद्धा इथे आहेत. फार समृद्ध असं जंगल आहे हे. इथे बागडणारे हरणांचे कळप, हिरवाईने नटलेल्या उंच पर्वतरांगा, खोल दऱ्या, तळी, सगळं काही नितांत सुंदर आहे. मी आता इथे एका मचाणावर चढून बसलोय. मेळघाटामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला ही अशा प्रकारची मचाणं आढळतील. आप लोग जहाँ पे आए हो, ये मेलघाट वन्यजीव विभाग परतवाड़ा अंतर्गत गाविलगढ़ वन परिक्षेत्र लॉन्ग पॉइंट ये कैंप है और पश्चिम चिकलदरा बीट करके है बागदेव बाबा पानवटा. ये इको फ्रेंडली पानवटा है सर. इस पे ये अभी मचान देख रहे होंगे आप. ये मचान ये एज ए टूरिज्म के पर्पज से बना है. ह्या पॉन्ड्सच्या बाजूलाच बरं, जसं आपण डिहायड्रेट झाल्यावर ORS वगैरे पितो तसं प्राण्यांनाही क्षारांची गरज असते, मिनरल्सची गरज असते. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगल्या क्वालिटीची गाळलेली माती आणि मीठ यांचं मिक्सचर करून एक चाटण तयार केलं जातं, ते सुद्धा इथे असतं. तो यहाँ ये आके यहाँ से मिट्टी में से वो चाटते रहेगा, तो उसकी जो भी चीज़ें कमी रहती है शरीर के लिए वो उससे मिलेगा. आणखी एक खासियत अशी आहे की इथे बाजूलाच सोलर पॅनल लावलेले आहेत, जेणेकरून जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा बोअरमधनं आपोआप ते पाणी भरलं जाईल पॉन्ड्समध्ये. अशी सोय तुम्हाला मेळघाटात ठिकठिकाणी सापडेल. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे प्राणी बघण्यासाठी बसू शकता. आपल्यासोबत आत्ता आहेत बिरड सर, जे इथे पूर्व वसाली बीटचे वनरक्षक आहेत. आणि आपण जे मागे बघतो आहोत ती आहे तिथली कुरणं. कुरण संवर्धन म्हणजे काय हे आपल्याला आता सर सांगणार आहेत. ते काय आपण प्रोजेक्ट करतो आहोत. मेळघाटमध्ये खास करून कुरण विकास हा प्रोग्राम याच्यासाठी राबवला जातो की जे तृणभक्षी जे प्राणी आहेत, तृणभक्षी प्राण्यांना वाढवण्यासाठी आपल्याला त्यांचं खाद्य वाढवावं लागेल आणि खाद्य वाढवलं तर तृणभक्षी वाढतील आणि तृणभक्षी वाढले तर त्याच्या पाठोपाठ मांसभक्षी प्राणी वाढतील. त्याच्यासाठी कृण विकासाचे कामं केले जातात. याच्यामध्ये काय केलं जातं की जसे काही अखाद्य वनस्पती जे आहेत, जसे हे बोरू वगैरे झालं, ते जर वाढले तर बाकीचे गवत जे हर्बिव्हर्सला लागते समजा तृणभक्षी प्राण्यांना, ते कमी कमी होत चालते. तर त्याच्याकरता जे वीड्स आहेत, अखाद्य आहेत, ते आपण काढतोय. इकडेच मागच प्लॅन्ट आहे
त्याला आपण प्रोटेक्ट केलेलं आहे. म्हणजे फक्त तिथं सीड्स येतील आता आणि ते स्प्रेड होतील, जेणेकरून की तृणभक्ष्याची संख्या वाढेल आपल्या मेळघाटमध्ये नक्कीच. बिरड सरांनी आपल्याला आता सांगितलं त्याप्रमाणे ते कुरण विकासाचा प्रकल्प राबवला जातोय, जेणेकरून तृणभक्षक प्राणी वाढत जातील आणि त्यामुळे वाघांची संख्या वाढण्यास मदत होईल. कुठल्याही इकोसिस्टीमला कुठेही त्रास न देता माणूस आणि वन्यजीव यांच्या सहजीवनाचं एकमेकांना पूरक असण्याचं फार छान उदाहरण हे आहे. आता सकाळची सफारी आहे, संध्याकाळची सफारी आहे. उरलेल्या वेळात काय करणार? तर त्यासाठी सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक साहसी खेळ तुम्ही खेळू शकता. जसं मीही स्वतः कयाकिंग केलं, फार मजा येते. वाहत्या नदीमध्ये स्वतः एक होडी चालवत नेणं याचा आनंद वेगळाच आहे, अनुभव वेगळाच आहे. ऑफकोर्स एक्सपर्ट सुद्धा तुमच्या सोबत असतात, तुमच्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यासोबतच जायरो आहे, झिपलाईन आहे, रिव्हर्स बंजी जम्पिंग आहे, त्यानंतर बर्मा ब्रिज आहे. असे अनेक साहसी खेळ तुम्ही खेळू शकता. हे खेळ तुम्हाला आमझरी इथे खेळता येतील, सेमाडो आहे, कोळकस आहे. ह्या सगळ्या खेळांमधलं थ्रिल नक्की अनुभवायला पाहिजे. यह स्पॉट का नाम है हवाखांडी. यहाँ पे जैसे दो बाजक यानी कि दो साइड पे जाता है, एक पूर्व की तरफ पश्चिम की तरफ. और यहाँ पे यानी जो हवा है, इसका नाम जो रखा है हवाखांडी. तो यहाँ आप कभी भी आइए, हर मौसम में आएंगे तो सबसे ज़्यादा हवा रहती है. हा जो अनुभव आहे हत्तीवरून सफारीचा, तो दुसरं कुठलंही वाहन तुम्हाला देऊ शकत नाही. चंपाकली ना हिचं नाव? हिचं नाव आहे चंपाकली. आणि आमच्या समोर जो हत्ती चालतोय त्याचं नाव आहे, तिचं नाव आहे सुंदरमाला. हे जे हत्ती आहेत हे इथे लॉगिंगचं काम करायचे आधी. म्हणजे जंगलामध्ये जिथे गाड्या किंवा ट्रक वगैरे पोचू शकत नाहीत तिथून मोठे मोठे ओंडके वाहून नेण्याचं काम करायचे. पण आता हे आपल्याला सुंदर अशा जंगल सफारीचा अनुभव देतात. इथे मेळघाटात चिखलदरा, इथे खासगी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सची सोय आहे. शिवाय इतर ठिकाणी वनविभागातर्फे या जंगलातल्या वातावरणाला पूरक अशा निवासाची सोय केलेली आहे. जंगलाच्या सान्निध्यात आणि तरी सुद्धा सगळ्या सोयी सुविधांनी युक्त अशा या पर्यटन संकुलात राहायला तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि आता जो चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी मी इथे आलोय तो वाघ दर्शनाचा क्षण जवळ आलाय. अशा घनदाट जंगलामध्ये वाघाला प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, हे मी सांगून तुम्हाला कळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला इथेच यायला हवं. आपल्यासोबत आता आहेत सोनबर्डी राऊंडचे राऊंड ऑफिसर. सर, नाव तुमचं? गजानन तुळशीराम सोळंके, 1/5 सोनबर्डी राऊंड. अरे वा. आता मला सांगा, इथे ह्या सफारीच्या निमित्ताने जे पर्यावरण आणि जंगलाचं संवर्धन तर होतंच, पण पर्यटन वाढल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती कशी होते? रोजगार निमित्त रोजगार द्यायलाच पाहिजे. सकाळी रोज येते होत. बरं, म्हणजे हे जे आता सफारीला गाड्या वगैरे असतात तर इथले ड्रायव्हर आणि हे सगळे इथले लोकलच लोक आहेत? लोकल आहेत. अच्छा. इथले
इथल्या स्थानिक लोकांनाच जंगल संवर्धनाच्या कामात सहभागी करून घेतल्यामुळे जंगलाचं संरक्षण तर झालंच आहे, शिवाय रोजगार निर्मिती सुद्धा झाली. कुठल्याही भागामध्ये जेव्हा पर्यटनाचा विकास होतो, पर्यटन वाढतं, तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होतेच. वाघ आणि मानवाचं शांततापूर्ण सहजीवन असलेलं हे मेळघाटचं जंगल नकळत आपल्या मनातही एक शांतता निर्माण करतं. ही शांतता दीर्घकाळ आपल्या मनात राहते, जगण्याची प्रेरणा देते, ताजतवानं करते, जगण्याला भिडण्याची ताकद देते. मी हा अनुभव घेतोच आहे. तुम्हीही या मेळघाटच्या जंगलाचा हा अनुभव घ्यायला.